माझ्या मतदारसंघात खूप खूप स्वागत आहे आणि मी तुम्हाला वंदन करते. दोनच साथ में मतदार असलं तर बरं आहे. विदर्भातून कोण आले? माझ्या मराठवाड्याचे कुठे आहेत? सर दुसरी सीट शोधू शकते म्हणजे मी. पश्चिम महाराष्ट्रातून कोण आहे? उत्तर महाराष्ट्रातून कोण आहे? माझे कोकणकर कुठे आहेत? आणि माझे मुंबईचे सगळे कुठे आहेत? आणि माझे सगळे महाराष्ट्राचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते एकच हात वरती करून म्हणतील, प्रभू श्री रामचंद्र की जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, भारत माता की, भारत माता की. मंचावर आसनस्थ आम्हा सगळ्यांचे लाडके आवडते महाराष्ट्राचे युवा तडफदार नेतृत्व आणि या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, आदरणीय विनोद तावडेजी, आदरणीय आशिष शेलारजी, मंचावर आसनस्थ सगळे आमदार, मंचावर आसनस्थ मुंबईचे युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीयजी, माझ्यावर युवा मोर्चाची टीम अभिजात मिश्राजी, अतुल कुमारजी, संतोष रंजनजी, प्रवीण डटकेजी, आलोक डांगसजी, संजय कोडगेजी, युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे महामंत्री संतोष दानवेजी, विक्रांत पाटीलजी, अमोल जाधवजी, युवा मोर्चाचे मुंबईचे महामंत्री तेजेंद्र सिंग दिवानाजी, निखिल व्यासजी, मंचावर उपस्थित सर्व आदरणीय नेतागण आणि ज्यांच्यामुळे महाराष्ट्रात हा महासंगम येणारा महासंग्राम होणार आहे असे आमचे सगळ्यांचे अण्णा आदरणीय महाराष्ट्राचे अध्यक्ष योगेश अण्णा टिळेकरजी, आणि इथे बसलेले माझे सगळे युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे पदाधिकारीगण ज्यांच्या मदतीने हा युवा मोर्चाचा महासंगम इतक्या सुंदर रीतीने झाला त्यांनाही नमस्कार. आणि इथे जमलेले माझे महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून आलेले माझ्या युवा मोर्चाचे माझे सगळे युवा मोर्चाचे युवक आणि युवतीगण, हे माझं सौभाग्य आहे. हे माझं सौभाग्य ह्याच्यासाठी आहे की युवा मोर्चाचं राष्ट्रीय नेतृत्व मला मिळालं. हे सौभाग्य ह्याच्यासाठी सुद्धा आहे की महाराष्ट्रातून युवा मोर्चाचं राष्ट्रीय अध्यक्षपद फक्त दोनदा. एकदा 1986 ला आदरणीय स्वर्गीय प्रमोद महाजनजी युवा मोर्चाचे महाराष्ट्राचा सपूत युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. आणि त्याच्या 30 वर्षानंतर दुसऱ्यांदा महाराष्ट्राला मान मिळाला आणि हे मला सौभाग्य मिळालं की 2016 ला मला तुमच्या मुलीला, तुमच्या बहिणीला, महाराष्ट्राच्या मुलीला युवा मोर्चाचं राष्ट्रीय अध्यक्षपद सन्मानित दिलं आणि माझ्यावरती जबाबदारी टाकली. आणि मी प्रयत्न केला युवा मोर्चाच्या अध्यक्षरित्याने. कश्मीर से लेके कन्याकुमारी तो सब जाते हैं, मैं अरुणाचल के तवांग से लेके कच्छ के रण तक, लक्षद्वीप असो, अंदमान निकोबार असो, आज तुमची बहीण, तुमची मुलगी, महाराष्ट्राची मुलगी पूर्ण देशभरात युवा मोर्चाचा आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन पूर्ण देशभरात युवा मोर्चांच्या कार्यकर्त्यांशी जोडले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. हे माझं सौभाग्य आहे. मला भरपूर लोकांनी सांगितलं महिला मोर्चा होता तो युवा मोर्चा में महिला को क्यों देना है. मिले यही तो भारतीय जनता पार्टी अलग है. भारतीय जनता पार्टी इसलिए अलग है की ह्याच्यात युवा म्हणजे युवक नसतो, तो युवक आणि युवती दोघांचा मिलाप असतो आणि तो युवा असतो. आणि त्या युवा मोर्चाच्या एका कार्यकर्त्याला युवा मोर्चाचं अध्यक्षपद माझ्या आदरणीय अध्यक्ष अमित शहाजींनी दिलं. ही माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. आणि महाराष्ट्राचा या युवकांचा हा महासंगम आहे. इकडे आदरणीय मुख्यमंत्री त्यांच्याकडून सीएम चषकची सुरुवात झाली. या सीएम चषकच्या सुरुवातीतून युवा मोर्चा ते युवा मोर्चा, मी नेहमी म्हणते के टू के तो हम बहुत काम करते हैं, कार्यकर्ता टू कार्यकर्ता, लेकिन कार्यकर्ता टू पी पब्लिक, के टू पी जब काम करेंगे तो पब्लिक जरूर आशीर्वाद देंगे. आणि हा सीएम चषक याच विचारातून कार्यकर्ता टू कार्यकर्ता आणि कार्यकर्ता टू पीपल या विचारातून या महान संगमाचा या सीएम चषकची सुरुवात झाली.
हा महासंगम पण ह्याच्यासाठी महत्वाचा आहे की हा महासंगम युवांचा येणारा महासंगम येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकीत महासंग्रामाची सुरुवात करेल आणि हा युवा मोर्चाचा महासंग्राम भारतीय जनता पार्टीला विजयाच्या महारथावर बसवल्याशिवाय शांत बसणार नाही. हा विचार इथून महासंग्रामातून शंखनाद करून आपण जाऊ. आणि हा शंखनाद इथेच होतोय, या मुंबईत होतोय. जेव्हा शंखनाद सुरू होतो युवा मोर्चाकडून, तो शंखनाद पूर्ण देशभरात पोहोचतो आणि तोच शंखनाद आपल्याला इथून करायचा. महासंग्राम बोलतो, महासंगम बोलतो. जेव्हा महासंग्रामात तयार होतो, परिवर्तित होतो, तो महासंग्राम इथे दिसतो. त्या महासंग्रामावरून जेव्हा आपण राष्ट्रीय राजकारणाकडे बघतो तर नवीन एक महानवीन सुरू झालंय. महाजन नाही, महाठगबंधन. हो, महागठबंधन नाही तर महाठगबंधन. कसं झालंय महाठगबंधन? जेव्हा राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर तुम्ही बघता, मला भरपूर माझे पत्रकार मित्र विचारतात कि आप क्या सोचती हैं कि ये महागठबंधन होगा तो भारतीय जनता पार्टी का और एनडीए का क्या होगा? मैं कुछ नहीं सोचती, क्योंकि ये महागठबंधन नहीं महाठगबंधन है. और इस महाठगबंधन के पीछे भी कारण है. मला लक्षात आहे जेव्हा युनायटेड फ्रंटची सरकार येत होती तेव्हा आदरणीय अटलजींनी सांगितलं होतं की किसी की ईट किसी का रोड़ा. त्यांनाही विचारलं होतं की ये सब युनाइटेड फ्रंट की जो सरकार बन रही है आप क्या सोचते हैं इसके बारे में अटल जी? तो अटल जी म्हटले होते कि किसी की ईट किसी की रोड़ा, भानुमती ने कुणमा जोड़ा. म्हणजे हे अटल जी म्हणायचे जेव्हा युनाइटेड फ्रंट होती की किसी की ईट किसी का रोड़ा, भानुमती ने कुणबा जोड़ा. ही खूप जुनी म्हण आहे. पण म्हणलं आता जब महाठगबंधन हम देखते हैं तो हम कहेंगे किसी की ईट नहीं, किसी की साइकिल किसी का पंजा, किसी की साइकिल किसी का पंजा, मायावती जी ने ये महाठगबंधन जोड़ा. अशी परिस्थिती या महागठबंधनसाठी झालेली आहे. आणि जेव्हा मला विचारलं की आप क्या सोचते महागठबंधन में, मैंने आने दीजिए, आते जाओ. त्या बेडकाची गोष्ट होती ना, फुगत जातो आणि फुटून जातो. म्हणजे फुगायला सुरू झालेली आहे. ते फुगत जातील, एकत्र येतील आणि फुटून त्यांच्याच राजकारणाची ते लोक दलदल निर्माण करतील. येऊ दे सगळे महागठबंधनचे लोक महाठगबंदी करायला. आणि जेव्हा त्या महागठबंधनची दलदल जेव्हा निर्माण होईल तेव्हा एकच भारतीय जनता पार्टीचा कमळ त्या महागठबंधनच्या दलदलीत पूर्ण उमलेल आणि पूर्ण देशात तो दिसेल. ही ताकद भारतीय जनता पार्टीची आहे. रोज हेच महागठबंधनचे लोक कुत्र्या मांजरासारखे प्रत्येक प्रदेशात लढतात. उत्तर प्रदेश में अभी कह रहे हैं मैं बुआ और तू भांजा. अरे कभी एक दूसरे का चेहरा नहीं देखते थे. महाराष्ट्रात नवीन महागठबंधन चालू आहे, राजस्थान मध्ये चालू आहे, मध्य प्रदेश मध्ये चालू आहे. काश्मीरची तर कहाणीच वेगळी, दक्षिण उत्तर सगळीकडे. आणि या महागठबंधन विषयी भरपूर लोकांनी नेहमी चर्चा केली, कारण की प्रत्येक पत्रकारांना वाटतं या चर्चेतून काही निर्माण होईल. पण मी सांगू शकते या चर्चेतून काहीच निर्माण होऊ शकत नाही दलदल सोडून. आणि त्या दलदलीविषयी मला हे आठवतं की महागठबंधन ही तयारीच आहे कि हम सब ठग साथ में आए और देश के विकास के लिए जो मोदी जी काम कर रहे हैं उसमें रोड़ा डाले. पण मी सांगू इच्छिते की आमचे पंतप्रधान सूर्यासारखे चमक देणारे तळपणारा सूर्य आहे. तो सूर्य स्वतः जळत असतो, स्वतः तास घेत असतो, पण आपल्या देशाच्या जनतेसाठी त्यांना ताकद मिळावी, ऊर्जा मिळावी म्हणून सतत परिश्रम करत असतो. तो सूर्य आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्या विकासाच्या रथाला तुम्ही थांबवताय. त्यांचे आवडते युवा मुख्यमंत्री महाराष्ट्रात तुम्ही त्यांच्या विकासाच्या रथाला थांबवताय. महागठबंधनची स्टोरी तशी आहे. ते म्हणतात ना त्यात आता आप अभी सिर्फ अपनी नहीं अपनी मम्मी के सुनते हो तो आप देश की नहीं सुनते, सिर्फ मम्मी के सुनते हो. और राफेल करते हो तो आप कांग्रेस के राफूल हो. हे महागठबंधनचा एक माणूस. अगर आप सिर्फ अपनी माताजी की सुनते हो, देश की नहीं सुनते, सिर्फ राफेल करते हो तो आप हो कांग्रेस के राफूल गांधी. मोदी जी कहते हैं बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, मोदी जी कहते हैं बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, लेकिन अभी कांग्रेस वाले कह रहे हैं बेटी लाओ राहुल बाबा को बचाओ. आणि बेटी आणली आहे तर इतके फोटो पूर्ण देशभरात चालू आहेत. म्हणलं अरे हा काँग्रेसची महामंत्री आहे प्रियांका गांधी का तैमूर अली खान आहे?
ह्याच्यात फरक काय आहे? फक्त फोटो चालून राजकारण चालत असतं तर राजकारण खूप वेळ चाललं, पण जनतेच्या लोकांसाठी काम करणारा राजकारणी हा महत्वाचा असतो. हे असे तैमूर अली खान आणि त्यांच्यावर असलेले राहुल गांधी. दूसरे, अगर आप अपनी पिता की नहीं सुनते हो और जिस तरीके से पिताजी ने आपको बनाया उस पिता की ना सुनते हुए भी सत्ता मिलके पिता को छोड़ देते हो, तो आप पंक्चर सायकल के विराजमान अखिलेश यादव हो. हे एक महागठबंधनची माणसं. लेकिन आप कभी किसी की सुनते ही नहीं हो. कहते हो मैं किसी की नहीं बाबा सुनूंगी. तो वो टीएमसी टेरर मेकिंग कंपनी की हमारी ममता दादा नहीं ममता दीदी हो, जो कहती है कि मैं मां माटी मानुष के लिए काम करी हूं, लेकिन वो मैं ममता अमानुष की तरह काम कर रही है आणि आपल्या पूर्ण कलकत्त्यापासून पूर्ण पश्चिम बंगालच्या कार्यकर्त्यांचा जीव घेणारी ही टेरर मेकिंग कंपनी ही महाठगबंधन आहे. ठगबंधन मध्ये अजून एक आहे, अगर आप सिर्फ अपनी ही सुनती हो, अपनी ही कहती हो और अपनी ही सुनते हो, तो आप वो बहन मायावती हो जिसके हाथी के दांत दिखाने के अलग होते हैं और खाने के अलग होते हैं. ऐसे महाठगबंधन की मायावती हो. लेकिन आप कभी कोई बोल रहा हो उसकी सुनना भी नहीं चाहते, कहना भी नहीं चाहते, तो आप उहू उहू खोकला करणारा झाडूवाला बाबा अरविंद केजरीवाल हो. हे महागठबंधनचे लोक आहेत. लेकिन महत्वाचा महागठबंधनाचा महत्वाचा चेहरा, अगर आप सबकी सुनते भी हो, दिखाते भी हो कि आप सबकी सुनते हैं, लेकिन शकुनी मामा की तरह महागठबंधन में सब जगह अपनी नाक लगा लगा के महाभारत शुरू कर दी है, ऐसे आप एनसीपी के शरद पवार भी हो. ये ऐसी महागठबंधन की बात है. बघितलं ना शकुनी मामा कसा असतो. स्वतःला मिळाला नाही तर सईकडे इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे. मंत्रा असो शकुनी मामा असो, हे महागठबंधनचे चेहरे आहेत. हे महागठबंधन मोदींना थांबवणार, हे महागठबंधन विकासची रथयात्रा थांबवणार. आणि या महागठबंधनच्या समोर एकच माणूस, जो अगर आप करोड़ों भारतीयों की सुनते हो और उन करोड़ों भारतीयों की दिल की इच्छा पूरी करते हो, तो वो सिर्फ नरेंद्र मोदी है. नरेंद्र मोदी है और नरेंद्र मोदी है. ही फरक आहे महागठबंधन आणि एनडीए मध्ये. जेव्हा महागठबंधन म्हणतो, एनडीए म्हणतो, मग युतीची चर्चा होतेच. भरपूर प्रश्न युतीवर विचारले जातात मला. त्या चर्चेवर मी फक्त माझे पिता स्वर्गीय प्रमोद महाजन काय बोले एवढंच सांगते, कारण की आमचं नेतृत्व हे पुढे घेऊन जायचंय की नाही ह्याच्यासाठी सक्षम आहे. मला लक्षात आहे, औरंगाबादला महानगरपालिकेची निवडणुका होत्या. संभाजीनगरला महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोघे एकमेकांच्या विरोधात लढत होते. आणि प्रमोदजींना एका पत्रकाराने विचारलं की मी दिल्लीत सत्तेत आहात, महाराष्ट्रात सत्तेत आहात, तर तुम्ही दोघं एकमेकांच्या विरोधात का लढत आहात. तर तेव्हा प्रमोदजींना त्यांना सांगितलं, हे महत्वाचं आहे की प्रमोदजींनी त्यांना सांगितलं की जेव्हा स्टेटच्या मॅचेस असतात तेव्हा सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर नेहमी एकमेकांच्या विरोधात लढतो, पण जेव्हा देशाची पाकिस्तानाच्या विरोधात मॅच असते तर ओपनिंगचा बॅट्समन तो सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरच असतो आणि तो तसाच असतो अशी अपेक्षा आपण करतो. कारण की एनडीए ही टीम इंडिया आहे. हीच टीम इंडिया आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. त्या टीम इंडियावर लोकांचा विश्वास आहे, त्या एनडीएवर लोकांचा विश्वास आहे. आणि येणाऱ्या आत्ताच्या बजेटमध्ये तुम्ही बघितलंय, सर्वव्यापी, सर्वक्षेपी, सगळ्यांसाठी सर्ववेशी आहे. सर्व लोकांना घेऊन समावेशी करून आपण हे पुढे घेऊन जात आहोत. हा विश्वास लोकांचा आहे. त्यामुळे गठबंधन है की नाही, एनडीए कैसी चल रही की नाही, ही आपली जबाबदारी नाही मित्रांनो. आज आपण युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहोत. आपली जबाबदारी एकच आहे. 1 फेब्रुवारी पासून 15 फेब्रुवारी पर्यंत या 15 दिवसात नवीन मतदार नोंदणी सुरू झालेली आहे. आणि तुम्हाला माहित असेल की या देशाची दशा और दिशा बदलने के लिए या देशात 18 ते 25 वयोगटात 15 कोटी नवीन मतदार तयार होत आहेत. जो मतदार हा विचार करतो की माझं भवितव्य, माझं भविष्य या देशाच्या भविष्याशी जोडावं, मी माझं भविष्य नरेंद्र मोदीशी जोडावं, मी माझं भविष्य देवेंद्र फडणवीसांबरोबर जोडावं, तो युवक मतदार तयार आहे. त्याला फक्त आपली साथ हवी.
त्याला आपली ही साथ हवी की तुम्ही त्या बूथवर जाऊन त्या युवक मतदाराचा फॉर्म भरून त्याला मतदार बनवावं. त्याला मतदार बनवून त्याच्यात ताकद निर्माण करावी की जे त्याची इच्छा आहे, त्याच्या आशा अपेक्षा आहेत. तो म्हणतोय की महाराष्ट्र पुढे चाललाय, मलाही महाराष्ट्रावर पुढे जायचंय, देश पुढे चाललाय, मला देशावर पुढे जायचंय. तर त्या युवकाला मतदार बनवून त्याची ताकद वाढवणे हे या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे. आज येथून आपल्याला दृढ निश्चय करून जायचा. तो दृढ निश्चय एवढाच आहे की स्वप्न एक असेल, संकल्प एक असेल, इच्छा एक असेल, उद्देश एक असेल, पण निश्चय एक करायचा आहे कि हर बूथ कमल खिलाएगा, हर यूथ कमल खिलाएगा, हर बूथ कमल खिलाएगा, हर यूथ कमल खिलाएगा. हा निश्चय आपल्याला इकडून करून जायचा. आणि या निश्चयातूनच आपण हा विचार करायचा आहे की जेव्हा देशाच्या या महाठगबंधनसमोर जो आईचंच ऐकतो, बहिणीचं ऐकतो, जो शकुनी मामा आहे, जो इकडे लावतो, जो तिकडे लावतो, जो अशा पद्धतीने आपले खाने के दात अलग दिखातो, जो सायकलवर चालतोय पण त्याच्यात हवा नाही, अशा पद्धतीने चालतो. मला प्रमोदजींची परत वाक्य आठवतात कि कभी विकास की लक्ष्मी साइकिल पे लालटेन लेके नहीं आती, न हाथी पे डुल के आती है. विकास की लक्ष्मी आती है तो वो कमल पे विराजमान होके ही आती है. या विकासच्या लक्ष्मीचा आपण विचार करायचा आहे, या युवकांचा विचार करायचा आहे, या युवकांच्या स्वप्नांच्या, अपेक्षांच्या सगळ्यांसाठी खरं उतरायचंय आणि त्या युवकांकडे पोहोचायचंय. त्या युवकांसाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत अविरत काम करत असतात. तो आपला विचार आहे चरे वेती चरे वेती चरे वेती. जे दीनदयाल उपाध्यायांनी आम्हाला शिकवलंय की शेवटच्या स्तरापर्यंत त्या माणसापर्यंत पोहोचायचंय. आणि हो, त्या बजेटने आपल्याला दाखवलंय यावेळच्या की आम्ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि या जनता जनार्दननी परत आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ठरवलेला आहे. मोदी तर असे आहेत, नेहमी म्हणतात शेर आया शेर आया शेर आया, लेकिन मोदींवर एक शेर फार महत्वाचा आहे जो मी कालच्या कार्यक्रमातही म्हटले होते की तजुर्बों ने शेरों को खामोश रहना सिखाया. तजुर्बों ने शेरों को खामोश रहना सिखाया क्योंकि दहाड़कर शिकार नहीं करते. देवेंद्र जी तुम्ही तसेच आहात. तजुर्बों ने शेरों को खामोश रह के सिखाया क्योंकि दहाड़कर शिकार नहीं होती. विरोधी भौंकते रहते हैं अपनी जिंदा रहने का एहसास दिलाने. विरोधी भौंकते रहते हैं अपने जिंदा रहने का एहसास दिलाने. जंगल का सन्नाटा ही शेर की मौजूदगी बयां करता है. जंगल की मौजूदगी में सन्नाटा बयां करता है. वो सिर्फ सन्नाटा है. वादळ तर मोदीचं सगळीकडे पूर्ण देशभरात पसरलेले आहे. त्या वादळात आपल्याला सहभागी व्हायचंय. आपल्या सगळ्यांना या संगमात सहभागी व्हायचंय. हा महासंगम इथे थांबणार नाही, तर महासंग्रामातून जी आपली युती असेल त्या युतीला पुढे घेऊन जाऊन एनडीएला परत सत्तेत प्रस्थापित करायचंय. आणि याच पद्धतीने मी एवढीच तुमच्याकडून अपेक्षा करेन, ज्या तयारी निश्चय या 2019च्या निवडणुकीसाठी आपण तयार आहोत. फक्त छोटे मुद्दे घेऊन जायचे. लोकांपर्यंत आपल्या योजना कशा पोहोचतात त्या योजना फार सोप्या पद्धतीने सांगायच्या. कधी कोणी विचारलं की आपने किया क्या है, तर म्हणायचं स्वच्छ भारत से हमने मनोरम भारत बनाया. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से बेटियों का प्रगति का भारत बनाया. मातृत्व सुरक्षा से सशक्त भारत बनाया. आयुष्मान भारत से स्वस्थ भारत बनाया. उज्ज्वला से उजाले तक को लेके जाने का भारत बनाया. जनधन से खुशहाली का भारत बनाया. उड़ान से उन्नत भारत बनाया. ग्राम ज्योति से गतिमान भारत बनाया. कौशल भारत से कुशल भारत बनाया. मुद्रा योजना से सफल भारत बनाया. स्टार्टअप स्टैंडअप इंडिया से स्ट्रांग भारत बनाया. मेक इन इंडिया से उद्योगशील भारत बनाया. अटल पेंशन योजना से आत्मनिर्भर भारत बनाया. ग्राम सड़क योजना से एकत्रित भारत बनाया. डिजिटल इंडिया से एक नए सपनों का भारत बनाया. सर्जिकल स्ट्राइक से निर्भय भारत बनाया. और न्यू इंडिया से एक विश्वगुरु भारत बनाने के लिए आमचे पंतप्रधान आपल्या सोबत आहेत आणि आपण सगळ्यांनी त्या विश्वगुरु बनवणाऱ्या भारताबरोबर आपणही सोबत यावं. त्यामुळे एवढंच सांगेन, 2019 के चुनाव में मी प्रत्येक युवा मोर्चाच्या कार्यक्रमात म्हणते, जोपर्यंत आपली तयारी नसेल तो कोणाची तयारी होऊ शकत नाही. आणि इथे बसलेला माझा युवा मोर्चाचा महाराष्ट्राचा माझा कार्यकर्ता तो इथून हे प्राण घेऊन जाणार आहे की हा महासंगम तर आम्ही सगळे एकत्र आलो, त्या संगमात एक महासंग्रामाचा शंखनाद करून आम्ही पुढे जाऊ. या स्वाभिमानाच्या लढाईसाठी माझी तुमच्याकडून एवढीच अपेक्षा असेल, तुम्ही या लढाईला तयार आहात का? तयार है?
तुम्ही या स्वाभिमानाच्या लढाईला तयार आहात? वैचारिक अराजकता या फैलाने वाले पप्पू की चांडाल चौकड़ी से लड़ने के लिए आप तैयार हो? महागठबंधन की जाति भेद, धर्म भेद, दिशा भूल करने वाली राजनीति को जड़ से उखाड़ फेंकने के लिए आप तैयार हो? अमित शाह जी के मार्गदर्शन में पूरे देश भर में संगठन को मजबूत करके हर बूथ में यूथ कमल खिलाने के लिए आप तैयार हो? और मां भारती का पुत्र, हम सबके प्यारे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को फिर से एक बार अपनी देश की सेवा करने के लिए प्रधानमंत्री बनाने के लिए आप तैयार हो? तैयार हो? तयार है? तयारी खूप झालेली आहे आणि हा सराव युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षाकडून झालेला आहे आणि या सराव परीक्षेत महाराष्ट्राचा युवा मोर्चा पास झालेला आहे अशी मी अपेक्षा करते. आज हा प्रण घेऊन आपण आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात, आपल्या मंडळात, आपल्या वॉर्डमध्ये, आपल्या बूथमध्ये जाऊन कमल हर बूथ में यूथ खिलाएगा हाच प्रण करूया आणि शेवटी एकदाच म्हणायचा, लक्ष्य हमारा मोदी दोबारा, लक्ष्य हमारा, लक्ष्य हमारा, लक्ष्य हमारा. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद पूनम जी. तलवारों की नोक पर इतिहास